नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। सौंदळा ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम, गावातील सर्व मुलींच्या शिक्षणाचा खर्च ग्रामपंचायत करणार, राज्यात पहिलाच निर्णय। नेवासा तालुक्यातील सौंदळा ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेऊन गावातील सर्व मुलींच्या शिक्षणाचा सर्व खर्च ग्रामपंचायतीच्या वतीने करण्याचा आदर्श निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा अशा विविध समस्या संदर्भात विशेष ग्रामसभा घेतल्याची माहिती सरपंच शरदराव आरगडे यांनी दिली। राज्यात सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवलेली सर्वच पिकं वाया गेली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। यातून होणाऱ्या नुकसानीने शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपला आहे। अशा परिस्थितीत पुढील पीक करण्यासाठी पैसे लागणार आहेत, परंतु शासनाने अत्यंत तुटपुंजी मदत जाहीर केली आहे। जिरायत शेती हेक्टरी 8,500 रुपये, बागायतसाठी 17,500 रुपये जाहीर केली आहे। ही रक्कम खूपच अल्प असल्याचे मत ग्रामस्थांनी मांडले। पंजाब राज्याप्रमाणे हेक्टरी 50,000 रुपये मदत करा, ओला दुष्काळ जाहीर करा, ई पीक पाहणीनुसार सरसकट पंचनामे करा, शालेय विद्यार्थ्याची सर्व फी माफ करा, या मागण्या ग्रामसभेत केल्या। यावेळी सरपंच शरदराव आरगडे म्हणाले, शेतकऱ्यांच्यावर आलेल्या अस्मानी संकटाचे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। शेतकरी आर्थिक खूप खचलेला असल्यामुळे यापुढे सौंदळा गावातील सर्व मुलींचा शैक्षणिक खर्च सौंदळा ग्रामपंचायत करून शेतकरी कुटुंबातील मुलींचे पालकत्व घेत असल्याचे सांगितले। यावेळी उपसरपंच भिवसेन गरड, सदस्य गणेश आरगडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय गोरे, कॉम्रेड भारत आरगडे, बाबासाहेब आरगडे, रायबान आरगडे, विशाल बोधक, तलाठी श्री दराडे यांनी मनोगत व्यक्त केले। तसेच ग्रामविकास अधिकारी प्रतिभा पिसोटे, कृषी सहाय्यक श्री गणगे, मधुकर आरगडे, उत्तमराव आरगडे, अशोक आरगडे, बाळासाहेब आरगडे, बाबासाहेब आरगडे, मच्छिंद्र आरगडे, कृष्णा चामुटे, बाबासाहेब बोधक, भाऊसाहेब आरगडे, लक्ष्मण आरगडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जेवढ्या काही मुली शिकतात याच मुली पुढे शिकत 12वीला जातील किंवा उच्च शिक्षण करून जातील काही, तर यांचा शाळेचा सगळं खर्च, शालेय साहित्य वगैरे जे काही असेल त्या शाळेचा सगळं खर्च आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने काढण्यात येईल। शेतकऱ्याच्या डोक्यावरचा थोडाफार भार कमी होईल, हा उद्देश याच्या मागचा आहे। आणि इयत्ता 1ली ते 5वी आपल्या शाळेमध्ये जेवढ्या काही मुली शिकतात याच मुली पुढे शिकत 12वीला जातील किंवा उच्च शिक्षण करून जातील काही, यांचा शाळेचा सगळं खर्च, शालेय साहित्य वगैरे जे काही असेल त्या शाळेचा सगळं खर्च आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने काढण्यात येईल। शेतकऱ्याच्या डोक्यावरचा थोडाफार भार कमी होईल, हा उद्देश याच्या मागचा आहे। आणि याच्याच अनुषंगाने आमची आणखी एक मागणी या ग्रामसभेमध्ये की तुम्ही आता शालेय विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक फी 100% माफ करा आणि ती झाली पाहिजे, अशा या मागण्या आपल्या आहेत। काल नेवाशाला गेलो आणि नेवाशाच्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये मी मोठ्या प्रमाणात स्वतःच्या क्षेत्रामध्ये फोटो काढत होते, म्हणून कॅम्पवर जिल्ह्याचं लोकेशन पण येत होतं आणि तो फोटो आणि काहीतरी पंचनामे वगैरे असेल तो फॉर्म प्रत्येक तलाठ्याने तो जमा केला जात होता आणि त्याच्यावर फोटो घेतले। आता काल सुभाष आणि आपले गणगे साहेब कृषी अधिकारी आपलं साहेब जे शेतात इकडे तिकडे फिरले, काही ठिकाणी शेताच्या बांधापर्यंत गेले, शेतात तर काही जातच नाही, आपल्याला सगळेच गट माहिती आहे कोणाचं कुठं आहे काय आहे। पण आमचं म्हणणं असतं आता कधी शासनाकडून जर येणार असेल तर त्याचं सरसकट सगळ्यांना लाभ होऊ द्या, बरोबर आहे का? कारण शेतकऱ्याला कधीच काही मिळत नाही, घ्यायची वेळ आली तर तुमच्या पेनातली शाही एखादा कुठंतरी शब्द असा काहीतरी करून जाते की आम्ही वंचित बहुजन आघाडी कधीच सत्तेवर नाही, असं काही होऊ देऊ नका। त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांच्या जे काही लागत असले 2 कॅम्पमध्ये तुम्ही मागून देतील, परंतु प्रत्येक खातेदाराला काही ना काही मदत मिळाली पाहिजे। मदत किती द्यायची हे काही तुमच्या हातात नाही, परंतु मदत मिळाली पाहिजे। मिळवून देण्यासाठी काय जे प्रोसेस आहे ते तुमच्या हातात आहे, तुम्ही प्रामाणिकपणे
करा. आजच्या ग्रामसभेचा खरा उद्देश तोच आहे. मला काल बऱ्याच जणांचे फोन आले, सरपंच अमुक गावाने असं चालू आहे, अमुक गावात तसं चालू आहे म्हणलं मी पाहतो. नेवासा प्रतिनिधी किशोर दरंदले. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.